दादा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्ह्याचे अध्यक्ष काकासाठी आवर्जून या ठिकाणी उपस्थित असलेले आदरणीय रघुनाथराजे नाईक निंबाळकर, आम्ही सगळे आदरणीय पिटू बाबा म्हणतो त्यांना, आदरणीय नारायणबाबा, माझे मित्र डॉक्टर बाबासाहेब देशमुख, अनिल देसाई, सांगोला तालुक्याचे ज्येष्ठ नेते आदरणीय मोठे दादा आणि पवारसाहेबांचे सहकारी बाबूराव गायकवाड साहेब, आवर्जून या ठिकाणी उपस्थित असलेले रणजितसिंह देशमुख, दादा साठे, अभिजित पाटील, संजय कोकाटे, शिवानाना कांबळे, वैभवराजे जगताप, जयमालाताई, धनंजय भाऊ डिकोळे, सीमाताई पाटील, श्रीराम कारखान्याचे चेअरमन श्री शेंडे, माझे दुसरे मित्र नामदेव बाप्पा वाघमारे, प्रताप जगताप, संभाजीराजे शिंदे, मोहिते पाटील कुटुंबाशी कोणत्याही पक्षात असू कायम स्नेह असलेले साईनाथ आबंगराव, सुवर्णाताई शिवपुरे, संजयजी घाटणेकर, हर्षदाताई देशमुख, विलासाबा माने, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस रवींद्र पाटील, तालुक्याचे अध्यक्ष बाळासाहेब दहेंजे, माझ्या कुटुंबातील आदरणीय बाळदादा, मदनदादा, सर्व बंधू, आदरणीय मोठ्या काकी, इलेक्शनला उभा राहायच्या आधी माझ्या कुटुंबाने सगळ्यांनी मोठ्या प्रमाणावर मला धीर द्यायचं काम केलं की तुला उभा राहावं लागतं. परंतु कुटुंबाच्या बाहेर सुरुवातीपासून गेले 5-6 महिने झालं सगळ्यात जास्त मला धीर आणि माघार घ्यायचं नाही म्हणून कोणी सांगितलं असेल ते डॉक्टर बाबासाहेब देशमुखांनी सांगितलं. जशी शिवरत्न बंगल्यावर समविचारी लोकांची बैठक झाली त्या दिवसापासून अनिल देसाई, रणजित भैया देशमुख 2 दिवसाआड तर फोन असायचा, माघार घ्यायची नाही. आणि सगळ्यात जास्त मला कोणाचे फोन आले असतील तर पिटू बाबांचे, सकाळी 1, दुपारी 1 आणि रात्री झोपतात आहेत. बाबा माघार तर नाही ना आपली, घेतली नाही ना मी, माघार तर घेतली नाही ना मी, एवढा फॉलोअप असायचा. आज माढा लोकसभा मतदारसंघातील जनरेट्यामुळं आदरणीय पवारसाहेबांच्या आणि मोठे दादांच्या संबंधामुळं मी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षामध्ये प्रवेश केला आपल्या सर्वांच्या साक्षीनं. आणि आज तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने फॉर्म सुद्धा भरला आणि आज प्रचाराचा नारळ फुटतोय. पहिला नारळ पिटू बाबांनी फोडला आणि तो सुद्धा उभाच फुटला. आता सर्व मतदारसंघातून प्रमुख पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत. माळशिरस तालुका आणि सोलापूर जिल्ह्यातल्या पदाधिकाऱ्यांना बऱ्यापैकी मी माहीत आहे किंवा मी काय काय काम केले याच्यापूर्वी माहिती आहे. तर थोडक्यात फलटण, मान, खटाव, कोरेगाव या तालुक्यातून आलेल्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना सांगतो की मी मोठे दादांच्या मार्गदर्शनाखाली अकलूजच्या उपसरपंच पदापासून सुरुवात केली, परत सरपंच राहिलो, माळशिरस तालुक्याचा पंचायत समितीचा सदस्य आणि सभापती राहिलो आणि जिल्हा परिषद केली आणि त्यानंतर सहकारी क्षेत्रात यायचं म्हणून 15 वर्ष शिवामपूरचा संचालक राहिलो आणि मग चेअरमन झालो. ही शिकवण
मोहिते पाटील परिवाराचे, डायरेक्ट कुठली पदं नाहीत, खालनं वर जायचं. म्हणजे अगदी मोठे दादा सुद्धा सरपंच पदापासून राज्याच्या उपमुख्यमंत्री पदापर्यंत गेले. घराणेशाही नाही आहे. आजच्या सोलापूरच्या सभेत कोणतर माझ्या बाबतीत बोललं घराणेशाही नाही, टिकलोच नसतो आतापर्यंत. आणि मी कुठं बिनविरोध झालो नाही, काय नाही. वेगळ्या वेगळ्या मतदारसंघातनं प्रत्येक वेळेस निवडून आलो मी. पंचायत समितीला असेल, जिल्हा परिषदला असेल, ग्रामपंचायतला असेल. काम केलं तरच जनता निवडून देते. कुणाच्या घरात जन्माला आल्या म्हणून निवडून देत नाही, एवढी हुशार आता जनता. आदरणीय सहकार महर्षींनी आपला अकलूजचा कारखाना उभा केला, शिक्षण प्रसारक मंडळ उभं केलं, शंकर सहकारी कारखाना उभा केला, शिवामृत दूध संघ उभा केला, शिवपार्वती सार्वजनिक ट्रस्ट उभा केलं, शिवरत्न शिक्षण संस्था उभा केली. गेल्या 60 वर्षांमध्ये साहेबांच्या पश्चात आदरणीय मोठी दादांनी, त्यांच्या सर्व बंधूंनी या संस्था टिकवल्या, वाढवल्या. आता आमची पिढी जबाबदारीने आम्ही ती पार पाडायला लागलो. आणि एवढ्या कालावधीमध्ये जवळजवळ 11,000 लोकांना आम्ही रोजगार दिलेले. शिक्षण प्रसारक मंडळातून बाहेर पडलेले विद्यार्थी राज्याच्या मंत्रालयामधल्या सचिव लेवलपर्यंत जाऊन रिटायर झालेले. प्रत्येक गोष्टीत योगदान दिलेलं आहे. आणि आता रणजितदादांनी पुढाकार घेऊन माळशिरस तालुक्यात MIDC झाली पाहिजे म्हणून प्रयत्न चालू केलेले. म्हणजे सहकाराबरोबर खासगी उद्योग सुद्धा वाढले पाहिजेत या दृष्टिकोनातून चालू केले. विकास केलाय हा 70 वर्षामध्ये. आता मला तुम्हाला सगळ्यांना हे सांगायचं आहे की माझी उमेदवारी का आणि कशासाठी. आदरणीय मोठे दादांचं जे स्वप्न आहे कृष्णा भीमास्थिरीकरण, कुंभी कासारी, कोल्हापूर जिल्ह्यातलं कुंभी कासारीतलं पाणी कुंभीतलं कासारीत आणायचं, कासारीतलं वारणेत आणायचं, वारणेतलं कोयनेत आणायचं, कोयनेतलं कृष्णेत आणायचं, कृष्णेतलं निरेत आणायचं, निरेतलं भीमेत न्यायचं आणि भीमेतलं सिनेत न्यायचं. म्हणजे आपल्या राज्यातले 6 जिल्हे आणि 31 तालुके जे दुष्काळी तालुके आहेत, हे दुष्काळी तालुक्यातलं इंचभर जमीन सुद्धा कोरडी राहिली नाही पाहिजे असा हा प्रोजेक्ट आहे. त्या उमेदवारी, ही माझी उमेदवारी जी आहे ती दादांचं हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी, शेतकऱ्याच्या शिवारात कंटिन्यू पाणी राहिलं पाहिजे त्यासाठी माझी उमेदवारी. आज उजनीची अवस्था आपण बघतोय, अनेक कारभारी झालेले आहेत त्याला. माझ्या माहितीप्रमाणे आबा तुम्हीच सांगितला किस्सा की 3 महिने सलग कॅनल होता, कॅनल बंद करा म्हणून मोर्चा पंढरपूर आणि मोहोळ भागात लोकांनी काढला. कोण वारली आहे का नाही, वारीस आहे का नाही त्या गोष्टीला. दादा असताना एक दिवसही अपयोग झाला नाही पाण्याचा. आणि 2004 साली जेव्हा दुष्काळ पडला होता 8 TMC पाणी वरच्या धरणात आणलं होतं आणि उन्हाळ्यात सुद्धा पाळ्या काढल्या होत्या. आज अशी अवस्था आहे की आमची लाईट कापली जाते सगळीकडे. पंढरपूर असेल, करमाळा असेल, इंदापूर तालुका असेल, माळशिरस तालुका असेल, उभी पिकं जळायला लागलीत लोकांची. ह्यांनीच लाईटचे आदेश काढायचे, ह्यांनीच 6 महिन्यांनी लगेच बैठक घ्यायची, थोड्या दिवसांनी सगळं शिष्टमंडळ जाणार, त्याचा मस्तपैकी फोटो निघणार आणि फोटो काढून सांगायचे की आम्ही लाईट वाढवायला सांगितली. बंद कोणी करायला लावली होती. वातावरण ह्यांनीच तयार करायचं आणि ह्यांनीच शांबवायचं, असा प्रकार ह्या मंडळींचा आहे सगळ्या. हे व्हायला नाही पाहिजे त्यासाठी माझी उमेदवारी. मला या मतदारसंघात महिला असतील, युवक असतील,
यांच्यासाठी केंद्राच्या ज्या राज्याच्या ज्या योजना आहेत, छोटे छोटे उद्योग निर्माण करायचे आणि त्यातून रोजगार निर्माण झाला पाहिजे. आपल्याला काय अंबानी आणि तो दुसरा अदानी ती मोठी नाहीत करायची. माझ्या इथला उद्योजक मोठा झाला पाहिजे. जसं पवार साहेबांनी साताऱ्यातील डिव्हिजनना मोठं केलं, आज साधा माणूस आज देशभरातले सगळे एअरपोर्टचे कॉन्ट्रॅक्ट त्यांच्याकडे आणि सर्वसामान्य महाराष्ट्रातली मुलं त्या ठिकाणी काम करतात. नाहीतर आपल्या टेंभुर्णीची अवस्था बघतो एमआयडीसीची. उद्योग आलेत, परंतु त्या एमआयडीसी मध्ये एक सुद्धा स्थानिक पोरग नाही. बरोबर आहे का? माढा तालुक्यातलं एक सुद्धा पोरग नाही त्या एमआयडीसी. तशी ताकीद आहे त्यांना, इथलं एक सुद्धा पोरग घ्यायचं नाही. तुम्ही मला निवडून द्या, पहिली आपली पोरं लावते तर माढा तालुक्यातली. मानखटावमध्ये सुद्धा एमआयडीसी झाली पाहिजे. त्यासाठी सुद्धा भारत सरकारने मध्ये सर्वे केला. तो तडीच नेण्याचं काम या उमेदवाराच्या माध्यमातून मी नक्कीच करणार. सांगोला असेल, माढा असेल, करमाळा असेल, फलटण असेल, माळशिरस असेल, मानखटाव असेल, या तालुक्यातल्या अपुऱ्या पाणीच्या जेवढ्या शेतीच्या योजना आहेत, माझा रात्रंदिवस ह्या योजना पूर्ण करण्यासाठी, त्याच्या निधी आणण्यासाठी असेल. कृष्णा विमा झाले की हे सगळंच पूर्ण होते, कुठलंच काय राहत नाही आणि फसवाफसवी होत नाही त्यामध्ये. आदरणीय रणजितदादांनी मध्ये कृषी मंत्र्यांना पत्र दिलं, अधिवेशनात प्रश्न उपस्थित केला केळी संशोधन केंद्राचा. दादांनी पत्र दिले की ते बैठक लावायचं ठरलं. मंत्र्यांनी, धनंजय मुंडेंनी तारीख दिली की काय मंडळी गेली आणि ते हाणून पाडले, मिटिंगच घ्यायची नाही म्हटले. पिटू बाबा, आमच्या जिल्ह्यामध्ये जवळजवळ 24,000 हेक्टर कंटेनर, 24,000 कंटेनर केळी एक्सपोर्ट झाली इथून राज्यातून आणि 12,000 कंटेनर त्यापैकी सोलापूर जिल्ह्यातून गेली. म्हणजे एवढ्या क्वालिटीची केळं सोलापूर जिल्ह्यामध्ये शेतकरी तयार करतायत. आणि त्यासाठी रणजितदादांनी बैठक लावली होती. 15,000 हेक्टरपेक्षा जमीन आपल्या जिल्ह्यामध्ये केळी लागवडीखाली. आणि दुर्दैव सांगतो, राज्यातील धुळे, नंदुरबार, वर्धा, परभणी, हिंगोली, नांदेड या जिल्ह्यांचा केंद्राच्या केळी कृषी निर्यात क्षेत्रात समावेश आहे, खरं सोलापूर जिल्ह्याचा नाही. महाराष्ट्रातली 50% केळी एक्सपोर्ट सोलापूर जिल्हा करतो, खरं लिस्टमध्ये नाव नाही. हे काय मासे झोप काढत होते का काय करत होते 5 वर्ष? आपला नुसता ज्वारीत आहे. मध्ये शासनाने जिल्ह्यातलं कोणतंही एक पीक घ्या आणि त्याच्यावर मोठा उद्योग उभा करण्यासाठी केंद्राचे पैसे होते, ते गेलं दुसरीकडेच, पळवून नेलं आमच्या जिल्ह्यात. त्याच्यावर धिंगाणा झाला की उडवाउडवीची उत्तर मिळाली सगळ्यांकडून. मी होऊन देणार नाही. जे वरनं येते ते प्रोजेक्ट आपल्यासाठीच राहील, दुसऱ्या वेळेच्या वाट्याला जाणार नाही. मतदारसंघासाठी जे येईल किंवा जिल्ह्यासाठी येईल त्याची विभागणी होणार नाही, याची काळजी घेईन मी. द्राक्षाचं मध्ये शिवानाना आम्ही फिरत होतो माढा तालुक्यामध्ये. द्राक्ष शेतकऱ्यांची एवढी वाईट अवस्था आहे, मनुके बनवून ठेवले, तर व्यापाऱ्यांनी फार वाट लावून टाकली. फार देशोडरीला जायची वेळ आली. 15-15 आणि 20-20 लाख कर्ज. त्यांचा आवाज उठवण्यासाठी परिषद घेतली गेली, ती सुद्धा दाबली गेली. पवार साहेबांनी वेळ दिली, एसपीला सांगून पवार साहेबांचं लँडिंग कॅन्सल केलं. एवढी नीच प्रवृत्ती आहे. फक्त आमचे व्यवसाय चालले पाहिजेत, शेतकऱ्यांचे व्यवसाय नाहीत चालले पाहिजेत. आबा खरं आहे, तुम्ही दर दिला, तुम्ही आणि अजून 1-2-3 कारखाने घुसले, त्यामुळे माढा तालुक्यात अलीकडे श्वास घ्यायला लागलेला आहे. दुधाची पण परिस्थिती ती आहे. 38 रुपयाला दूध गेलं होतं.
आज 24-23 अशी परिस्थिती आहे. तुमच्या ह्या सगळ्या समस्या सोडवण्यासाठी माझी उमेदवारी, माझ्यासाठी नाही, मला तिथे दिल्लीला जाऊन बसण्यासाठी नाही, तुमच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी, तुमच्या मनात जे जे बोलते त्याच्यासाठी. कसं झालं माहिती का शेतकऱ्याची अवस्था आपल्या महाराष्ट्रातली? एक गोष्ट सांगतो तुम्हाला सगळ्यांना. एक राजा असतो, त्याचा एक प्रधान असतो. राजा त्या प्रधानाला बोलवून घेतो आणि सांगतो, मी एक जातीवंत शेळी आणलेली, तिला व्यवस्थित सांभाळायचं, तिला दररोज बदाम, काजू, पिस्ते खायला घालायचे. आणि राजा त्या प्रधानाला आठ घालतो, ह्याचं वजन काय वाढलं नाही पाहिजे, हाय असं राहिलं पाहिजे, कमी पण नाही झालं पाहिजे आणि जास्त पण नाही झालं पाहिजे. तर प्रधानाला प्रश्न पडतो, काय करायचं, कसं करायचं? आता बदाम पिस्ते घातल्यावर वजन वाढणारच की. म्हणजे प्रधान आयडिया करतो, त्या शेळीला घेऊन जातो, एका वाघाच्या पिंजऱ्यासमोर उभं करतो. आज असं आहे की केंद्र सरकारने असा वाघ उभा केला एका बाजूला, जीएसटी, शेतकऱ्यांच्या विरोधात जीएसटी उभा केलाय, पेट्रोलचे दर वाढवले, डिझेलचे दर वाढवलेत, खताचे दर वाढवलेत, आणि आमची बिचारी शेतकरी म्हणजे शेळी, ती वजनच वाढा नाही त्या वाघाला बघून. अशी वाईट परिस्थिती करून ठेवलेली. सारखा ती वाघ फिरवत राहते समोर, खताच्या पोत्यावर सुद्धा. हे सगळं थांबवायचं असेल तर आपल्याला आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली लढा उभा करायला लागणार आहे आणि त्यांना साथ द्यायला लागणार आहे, तरच ह्या गोष्टी सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या पदरात पडतील. मी काल ह्याच्यात सांगितलं खरं, आज फलटणकर आहेत म्हणून सांगतो की नीरा देवघर धरण तुमची इच्छा आहे म्हणून सांगतो. आमच्या लोकांना सांगितलं मी, देवघर धरणाची सुरुवात आदरणीय मोठेदादांनी केली. सुरुवातीला निलंगेकर साहेब मुख्यमंत्री असताना प्रोजेक्टमध्ये नव्हतं, घातलं, आणि नंतर जेव्हा रामराजे साहेब मंत्री झाले तो प्रोजेक्ट उभा करण्याच्या दृष्टिकोनातून सगळ्यात मोठं योगदान त्यांचं आहे. आणि हे पूर्ण केल्यानंतर मध्यंतरीच्या काळात आदरणीय बाबा राज्यपालांचा मराठवाडा आणि विदर्भाचा अनुशेष निघावा आणि मगच इकडचे पश्चिम महाराष्ट्रातले प्रोजेक्ट घ्यावेत म्हणून बॅन होत. तो बॅन उठला, सरकारने त्याचं पुढच्या फायली करायला सुरू केलं आणि योगाने ही नशिबी तिथं आली. तर महाराष्ट्राची संस्कृती अशी आहे की ज्यानं काम केलं त्यालाही श्रेय द्यायचं असतं. मी एवढंच सांगेन, तुम्ही सगळ्यांनी मला निवडून दिल्यानंतर जी काही कामं असतील मी एकटा कधी जाणार नाही. ज्या तालुक्याचं काम आहे त्या तालुक्यातली सगळी नेते मंडळी घेऊन जाणार, काम करणार. मी एकटा श्रेय आयुष्यात घेणार नाही. ही शिकवण आमच्या आजोबांची पण आहे आणि मोठेदादांची पण आहे. एकटं क्रेडिट आम्ही कधी घेणार नाही. सगळ्यांना नेणार आणि सगळ्यांनी केले म्हणून सांगणार आणि जाहीररित्या सांगणार. आज आपण अलीकडे बघतोय, ज्या घर मालकाने घर बांधलं त्यांना घराच्या बाहेर काढून हे घर आमचं आहे म्हणायची प्रवृत्ती आपल्या देशामध्ये जास्त वाढत चाललेली. उद्धव साहेबांच्या बाबतीत तेच झालं, पवार साहेबांच्या बाबतीत तेच झालं. आता आपण हवेत आहे, सगळी तुतारी करतोय आपण. गाफील राहायचं नाही. शेतकऱ्यासाठी साथ देण्यासाठी लढाई लढायची, पवार साहेबांसाठी लढायचे ही लढाई, उद्धव साहेबांसाठी लढायची आणि सोनिया गांधींसाठी सुद्धा लढायची. आणि जे पिचलेत सगळी लोक, शेतकरी असेल, शेतमजूर असेल, सर्वसामान्य कष्टकरी असेल, या सगळ्यांसाठी आपल्याला ही लढाई लढायची. माझ्या उमेदवारीसाठी नाही, मी एक चेहरा आहे तुमच्या सगळ्यांसाठी. लढाई लढायचे, तुमच्यासाठी लढायचे, तुमच्या स्वाभिमानासाठी लढायचे.
ढाळ बिलकुल राहू नका, एवढी सगळ्यांना विनंती करायची. काय आपण आता हवेत आहे सगळे, आलोच मध्ये नाही राहायचं, बारीक नियोजन करायचंय. मागाशी अभिजित पाटलांनी जसं सांगितलं, बूथवर जायचं आहे, बूथवर हिशोब करायचा आहे. ए बूथ कुठला आहे, बी बूथ कुठला आहे, सी बूथ कुठला आहे, आपल्याला हे पॉझिटिव्ह बूथ कुठला आहे, काटावरचा कुठला आहे आणि रिव्हर्स कुठला आहे, आणि रिव्हर्स काटावर ह्याचा अभ्यास करून ती वाढ करायची. आणि जो आधीच आणि ही उमेदवारी सगळ्यात शेवटी जाहीर होत असताना एक गोष्ट चांगली झाली की सगळ्या उमेदवारांना आपलं चिन्ह पोचवायला लागतं. माझं चिन्ह मतदार आणि कार्यकर्ते आधीच सांगत होते, तू तरी घ्यायचे, तू तरी घ्यायचे, तू तरी घ्यायचे. माझ्या नशिबाने एवढा कार्यकर्ता कोण नाही. आणि सगळ्यात महत्वाचं काम करायचं आहे की लढा द्यायचा आहे तो ओबीसीचं पुनर्जनगणना झाली पाहिजे या देशामध्ये. आणि सगळ्यात महत्वाचं काम करायचं आहे ते म्हणजे मराठा आणि धनगर समाजाच्या आरक्षणासाठी काम करायचं आहे. या कुठल्याही गोष्टीत मी ज्या ज्या गोष्टी तुम्हाला सगळ्यांना सांगितल्या त्यात माघार घेणार नाही. आणि अजून तुम्हाला सांगतो सगळ्यांना, शिवरत्न तुम्हाला माहिती आहे 24 तास उघडा असतो, तसंच राहील. कधीही संपर्क साधा 24 तासात तुमच्यासाठी उपलब्ध राहील. मी गावात असू नसू, आमचं कुटुंब अख्खं सगळं उपलब्ध असते, सगळेजण असतात. कधीही सांगा, इथून रिकाम्या हाताने जाणार नाही. तुमच्या कामासाठी आम्ही सदैव तत्पर राहू, एवढा शब्द मी तुम्हाला सगळ्यांना देतो. जाता जाता फक्त एक गोष्ट सांगतो. एक विहीर असते आणि त्या विहिरीमध्ये अनेक लहान मुलं खेळत असतात. अनेक लहान मुल विहिरीच्या कडेला कठड्यावर बसलेलं असतं. तिथून शंकर पार्वती चाललेली असतात. पार्वती ते बघतात नंतर एक मूल एकदमच उदास बसले आणि बाकी सगळी मुलं दंगा करतायत. शंकराला म्हणतात ते का बसले उदास. शंकर म्हणतात तो आंधळा आहे त्यामुळं शांत बसला. पार्वती हट्ट करतात देवापाशी की त्याला डोळे द्या, त्यालाही आनंद घेऊ द्या. शंकर म्हणते लय वाईट आहे, ते वांड आहे पोरगं. पार्वतींचा हट्ट एवढा इरेला पेटतो की शंकर डोळे देऊन टाकते. तसं ते पोरगं डोळे आले की कपडे काढते आणि विहिरीत उडी मारते आणि दिसल ते पोरगं दाबायला चालू करते, बुडवायला चालू करते. या आपल्या अख्ख्या मतदारसंघाचं असं झालंय बाबा. धरकी बुडव, धरकी बुडव, धरकी बुडव. आता तुम्ही सगळ्यांनी माझ्यावर विश्वास टाकलाय. त्या बुडवणाऱ्याच्या आणि खेळणाऱ्यांच्या मध्ये मी उभा, एवढं लक्षात ठेवा. अधिक वेळ घेत नाही. जाता जाता फक्त एवढंच सांगेल की मी दादांचे संस्कार सोडणार नाही आणि शंकरराव मोहिते पाटलांचा नातू आहे. तुमच्या सेवेसाठी कायम उपलब्ध.